मी म्हणजे दुपारी 3 वाजतापासून आलेलो. 3 वाजतापासून आज आता 1 वाजायची वेळ आलेली आहे. आणखीन काही डिझेल भेटलेलं नाही. आता काय म्हणतात, डिझेल भेटेल का नाही? नाही, डिझेल भेटू शकणार नाही. पेट्रोल पंप मालकानं सांगितलं 3 वाजतापासून रांगेत लागलेलो आम्ही. आता नेमकंच पेट्रोल पंप माऊली पेट्रोल मालकानं सांगितलं तुम्हाला डिझेल भेटू शकणार नाही. काय कारण, कशामुळे? त्यानं आता आम्ही पाहिलं ट्रॅव्हल्सवाल्याला 30-30 हजाराचं डिझेल दिलेलं आहे. मग आज शेतकऱ्याला का नाही? शेतकऱ्यासाठीच असं का? सांगा काय परिस्थिती? आज शेतात माझं रोटावेटर चालू होतं, पण डिझेल संपलं. आता ट्रॅक्टर जाग्यावरच उभा आहे. आता इथं कॅनी घेऊन आलो, 5 वाजतापासून इथं आलेलो आहो. आता नेमकाच 12-12:30ला नंबर लागणार होता, तेवढ्यात डिझेल संपलं. आणि इथं डिझेल ते मालकाला बोलतो तर ते म्हणतात सोमवारी डिझेल भेटणार आहे आणि ट्रॅक्टरच लागणार. आता ट्रॅक्टरमध्ये तर डिझेल नाही, आता ट्रॅक्टर आणायचं कसं? मग आता शेतीचे कामं करायचे का राहू द्यायचे? कधीपासून अशी परिस्थिती? आता कधी म्हणजे डिझेलच नाही शेतात. कसंही बिन आता परेशानीनं थोडंफार गोरेगावून आणलं होतं, ते बिन संपलं. एक कास्तकार लोक इथं आलेले आहेत 7 वाजतापासून. इथं डिझेल नव्हतं सकाळी, आणि आता म्हणजे 5 वाजता डिझेल आणलेलं होतं यानं. त्याच्या बाद चालू केलं तर सर्व लोकांना म्हणजे आता 12:30 वाजले. त्याले अर्ध्याला डिझेल भेटलं, अर्ध्याला नाही भेटलं. जे मोठ्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत, जे कॅनीवाले आहेत त्याले फक्त 1500 रुपयाचे डिझेल केले या माऊली पेट्रोल पंपावाल्यानं. आणि जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्याले 400, 200, 300 लिटरची त्याची टाकी असते, ते पूर्ण फुल भरून देतात. ते सरकारकडे काय मागणी? सरकारकडे मागणी अशी जे बा सर्वाला सारखं डिझेल भेटावं. जे कास्तकार लोक येतं त्याला पण डिझेल भेटावं. शेतीचे कामं सुरळीत लागले पाहिजे. जे इथं जे नियम येतं तर शासनाने पण या नियमानुसार सर्वाला डिझेल देण्यात यावं.